योगिया मुनि जना ध्यानी 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 सुखासनि शयने सुखासनि शयने सुखासनि शयने सुखासनि शयने हरि सुख भावने 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 गोकुल की अगवलिया गोकुल की अगवलिया गोकुल की गौरिया गोकुल की अगवलिया गोकुल की अगवलिया गोकुल की अगवलिया गोकुल की गौरिया गोकुल की गौरिया गोपी गोदाना सकला गोपी गोदाना सकला गोपी गोदाना सकला हरि सुख भावने 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 पापर कुमारी वर विठ्ठले पापर कुमारी वर विठ्ठले पापर कुमारी वर विठ्ठले पापर कुमारी वर विठ्ठले सुख सवंदरिया दिदले रे सुख सवंदरिया दिदले सुख सवंदरिया दिदले रे सुख सवंदरिया दिदले हरि सुख भावने रे हरि सुख भावने रे हरि सुख भावने रे हरि सुख भावने रे हरि सुख भावने हरि सुख भावने हरि सुख भावने हरि सुख भावने विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये योगिया मुनि जना ध्याने 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 सुख आसने शयने ते सुख आसने शयने ते सुख आसने शयने हरि सुख पावले हरि सुख पावले ते सुख आसने शयने सुख आसने शयने हरि सुख पावले हरि सुख पावले हरि सुख पावले
सुख पावले रे हरि सुख पावले रे हरि सुख पावले रे योगिया मुनि जना ध्यानी योगिया मुनि जना ध्यानी ते सुख आसनी शयने हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे गोकुळीच्या गवळिया गोपी गोदना सकळा हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे बापर कुमादेवीवर विठ्ठले बापर कुमादेवीवर विठ्ठले ते सुख सवंगई दिदले रे हरि सुख फावले रे हरि सुख फावले रे पालना करू व्रतमान
व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं तं नमाम्यहं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागति छन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हर सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कलः विठल। अनंत कोटी ब्रह्मांड सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने परम सद्देय परम आदरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरुवर्या वृषालीताई गायकवाड यांच्या आशीर्वादाने परम सद्देय परम आदरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गुरुवर्य भरत बापूजी यांच्या प्रयत्न आणि कुशल मार्गदर्शनानं गत 26 वर्षाची ही समृद्ध असणारी नामयज्ञ सोहळ्याच्या प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचं निमित्त साधून करून घातलेला हा अखंड नामाचा प्रबंध याही वर्षी मोठ्या भक्तिभावानं आत्मनोक्ती स्वानंद सद्गुरु मंडळ चलथान उदना सुरत गुजरात राज्यातला संपूर्ण साधक परिवार तसेच जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व साधक परिवार या सर्वांच्या अनमोल असणाऱ्या सहकार्यामधून दरवर्षीप्रमाणे तुम्ही सर्वच जण मोठ्या श्रद्धेनं भगवंताशी तादात्म्य साधलं जावं याकरता जीव ब्रह्म ऐक्याची जी शाळा आहे त्या शाळेचे तुम्ही आम्ही विद्यार्थी होत आहोत। आणि ही विद्यार्थी होत असताना दरवर्षी तुम्ही आम्ही एक चित्तावर आलेली मलिनता दूर करण्याकरिता अनेक महानुभाव वक्त्यांच्या मुखारविंदातून निघालेली ब्रह्मसूत्र वचन जी आहे ती वचन हृदयामध्ये स्थिर करण्याकरिता आतुर झालेले असतात। याही वर्षी मोठा भक्तीचा आनंद श्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य बापूजींच्या सुयोग्य असणाऱ्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी चालू आहे। उद्देश प्रभू राम जन्मोत्सवाचा आहे, त्या निमित्तानं हा यज्ञ सोहळा सुरू झालेला आहे। मूळतः जसा संसार असतो ना तसाही परमार्थ असतो। तसा परमार्थ हा हृदयामध्ये विराजित झाल्यानंतर तो प्रत्येक क्षणाला आनंद देणारा असतो, तो वाढत राहतो। परंतु व्यावहारिक दृष्टीने जर त्याचं नियोजन झालं तर चढ उतार हे असतात। चढ उतार असल्या कारणानं त्या कार्याला
एक वेगळी प्रतिभा असते. आणि तसंच हे कार्य देखील चढ उतारातनं अगदी श्रद्धेय अंतकरणामधून साधकांच्या अनमोल असणाऱ्या सहकार्यामधून होत आहे. याचा अर्थ असा आहे का हृदयामध्ये जी भगवत भक्तीची नामरूपी जी ज्योत आहे ती ज्योत प्रज्वलित आहे. ती ज्योत विझू नये याकरिता, त्या ज्योतीला कवडसा घालण्याकरिता आपण नेमकं काय केलं पाहिजे याचं ब्रह्मवचन जे आहे ते ब्रह्मवचन श्रवणित करण्याचा हा 7 दिवसाचा नामयज्ञ सोहळ्याचा प्रपंच आहे. आणि या प्रपंचामधून तुमच्या आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण करावा किंवा त्या प्रयत्नावर कार्यरत राहावं. याकरिता जी ऊर्जा आहे ती ऊर्जा या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये मिळत असते. श्रद्धेय अंतकरणाने सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी ही परंपरा भक्तीची माळ तुमच्या आमच्या गळ्यात घातलेली आहे. ती निव्वळ तुळशीची माळ नसून ती परंपरेची माळ आहे. ती परंपरेची माळ असल्या कारणानं एका एका मन्यामध्ये एक एक ब्रह्मांड विसावलेला आहे. आणि अशा ब्रह्मांड विसावलेल्या एका एका मन्यामध्ये सद्गुरूचं ब्रह्मवचन जेव्हा आठवलं जाईल, आळवलं जाईल, तेव्हा त्या पवित्र असणाऱ्या मन्यामधून तो देह पवित्र होईल. आणि जेव्हा देह पवित्र होईल तेव्हा त्याही देहाचं लोक गुणगान करतील. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, देहा पवित्र आहे. वाणी पुण्यवंत जो ते अच्युत सर्व काळ. भगवंताचं वचन जो जपणारा आहे तो पवित्र देह आहे. आणि असे जे पवित्र देह आहे, पात्रतेचे देह आहे, त्या देहांकरिता ईश्वरानं जो अनमोल असणारा ठेवा, अनमोल असणारी देणगी तुम्हा आम्हाला दिलेली आहे, ती देणगी म्हणजे आजच्या काल्याचा प्रसाद आहे. एवढं सोपं नाही या प्रसादापर्यंत यायचं. परंतु या प्रसादाचे खरोखर सुयोग्य आपण अधिकारी झालेलो असो, आपण त्या योग्यतेचे निश्चितच झालेलो असेल, तेव्हाच या हांडी प्रसादाचा दुर्मिळ जो योग आहे तो योग आपल्या जीवनात आलेला आहे. आणि या प्रसादानं नेमकं आपल्याला काय करायचं आहे? प्रसादे प्रसादे प्रसन्नता. मुळात प्रसादाचं वैशिष्ट्यच असं आहे की आपल्या जीवनामध्ये अखंड प्रसन्नता यावी. प्रसन्नता या नाम सर्व सुख उपभोग असा अजिबात नाही. प्रसन्नता या नाम जीवन कसंही चालू, पण चित्ताची जी स्थिती आहे ना ती स्थिती चलबिचल न होणं या नाम प्रसन्नता आहे. आणि अशी प्रसन्नता आजच्या प्रसादानं तुम्हा आम्हाला मिळावी, या प्रसादाची अपेक्षा अनेकांनी केली. हा प्रसाद अनेकांना हवा हवासा वाटला. तो प्रसाद अगदी लिलेल्या श्रद्धेनं सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या आमच्या मुखात आलेला आहे. साहजिकच जे दुर्मिळ आहे, परंतु ते मिळण्याकरता अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना मिळालं नाही, ते तुम्हा आम्हाला अगदी सहज मिळालं. याचं एकमेव कारण ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवून मार्गस्थ झालो, ते जे आपले वाटाळे आहेत, जे आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत, ते आपले हिताचे होते. जे आपल्या हिताचे असतात तेच आपल्याला उच्च ठिकाणी घेऊन पोहोचवत असतात बरं का. नाहीतर त्या पर्यंत जाणं एवढं सोपंही नाही. विश्वास त्यांच्यावर ठेवावा जे माप देताना कधी, आपल्याला वाटताना कधी, आपल्या हातात ठेवताना कधी मागे पुढे पाहणार नाही. जे परिपूर्ण उदार आहे, त्या उदार हस्ताने जे देतात ना त्यांच्या पाठीमाग जर आपण राहिलो, बरं राहिलो तर राहिलो, निवड राहून राहून उपयोग नाही. हा प्रसादापर्यंत जायचं ती एक रीत सांगितली साधू संतांनी या प्रसादापर्यंत जाण्याची बरं का. तुम्हाला हा प्रसाद हवाय निश्चित मी तुम्हाला खात्रीनं देतो. कारण प्रत्येकाला वाटतं मला मिळावा, पण प्रत्येक जण त्याचा अधिकारी असेल, त्याच्या योग्यतेचा असेल असं अजिबात नाही बरं का. कारण याच्याकरता याची पात्रता मिळणं खूप अवघड आहे. निवळ याच्यातला ही आणि ही एकत्र केलं म्हणून तो प्रसाद आहे, तो आपण पुढेही तयार करून सहज खावं असं अजिबात नाही. मूलतः या प्रसादासारखे आपण जेव्हा बनवू तेव्हा हा प्रसाद आपल्याला मिळणार.
तुम्ही लाही झालात का? हो मावश्या हो, लाही झालात का? लाही होणं म्हणजे हलकं होणं आहे. वाजणं बिजणं सोडून द्या, हलकं व्हा. तुम्ही आम्ही जड आहोत. जडाचा आभास तुमच्या आमच्या भोवती विराजमान आहे, विस्तारलेला आहे, आणि त्या वलयामध्ये तुम्ही आम्ही जड होऊन गेलो. हलकं व्हा. हलकं याचा अर्थ जसा कसाही वारा येऊ त्या वाऱ्याबरोबर आपण वाहून गेलो पाहिजे. कवतुक पाहे संचिताची, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. जशी स्थिती असेल ना तसं राहणं म्हणजे हलकं होणं आहे. बरोबर आहे का? चित्तामध्ये बघा, मी कायम सांगत राहतो, चित्तामध्ये ना बाहेर काहीही घडू देत, काही चढ उतार येऊ दे व्यावहारिक जीवनामध्ये, तरीही तुम्ही न ढळता जशी स्थिती असेल ना त्या स्थिती अनुरूप सामोरे जाताल तेव्हाच तुम्ही या प्रसाराचे लायक होणार आहात. आपण सामोरे जातो का? आपल्याला संकट आलं तर आपण मंदिराचे घंटे वाजवत सुटतो, कुणापुढे तरी लोटांगण घालतो आणि म्हणतो आम्हाला याच्यातनं बाहेर काढ भगवंता, आम्हाला याच्यातनं वाचवा, सद्गुरू काहीतरी कृपा. अजिबात नाही. जे तक्रारच करत नाही ते साधक आहे. विठ्ठला समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवशी बैसून हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवसा पायाचा चाकर, चालत जावे देव ठेविल तैसे राहावे. अशा स्थिती जी येतात ना त्यांना हलकं म्हणतात. इथलं जे ऐकायचं आहे ही शाळा आहे, आणि परीक्षा कुठे? बोला काही माहिती? ही शाळा आहे, विठ्ठल नामाची शाळा भरली, त्याची परीक्षा कुठे आहे? बाहेरच्या जगतो ना आपण त्या जीवनामध्ये, तर रोज क्षणाक्षणाला त्याची परीक्षा आहे. त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो पाहिजे. आपण उत्तीर्ण कसं व्हावं ही शिकवण्याची ही शाळा आहे. म्हणून बाहेर व्यावहारिक जीवनामध्ये हे जे शिकलो ना याची परीक्षा देत चला, त्याची उत्तर तिथे लिहा. आलं का लक्षात? त्याची उत्तर त्या व्यावहारिक जीवनामध्ये जर आपण व्यवस्थित लिहिले तर आपला पेपर सुटला, आणि ज्याचा पेपर सुटला त्याला निकालाची चिंता नाही. बरोबर आहे की नाही? तो खात्रीनं म्हणतो मी मेरिट मध्ये. मेरिट मध्ये येणं म्हणजे काय? मेरिट मध्ये येणं म्हणजे काय? राम म्हणता रामाचे होईले, पदी बैसोन पदवी घेईले, हे मेरिट मध्ये येणं आहे. बरं का? आता मेरिट मध्ये सर्वच येतात का? तसं सर्वांना अधिकार आहे. काही एखाद्याने वैकुंठाशी जावे तर वैकुंठाचे केले आगवे, सर्वांनीच जावं, पण त्याच्यामध्ये मेरिट आहे. तुकोबराय ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याला सामोरे प्रमुख जे आहे ते तुकोबराय राहिले. तुकोबराय सन्मुख राहिले, त्याच्या मागे सर्वच गेले. नाव कोणाचं झालं? तुकोबरायांचं झालं, कारण त्यांनी जबाबदारी घेतली. जे जबाबदारी घेण्याचं शिकतात आणि व्यावहारिक जीवनामध्ये पेपर सोडवतात ना, आणि सहज सोडवतात ना, ते आपण या काल्याचे अधिकारी बनू. अन्यथा अधिकार बनणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून हलकं व्हा. अगदी सोपा उपाय, हलकं व्हा. बघा, ऍक्ट रिॲक्टच्या व्यवहारात पडू नका. म्हणजे